सरकारला जनतेच्या खिशाची नाही तर उद्योगपतींच्या तिजोरीची काळजी असं कोण म्हणलं? म्हणलेलं आहे. कसं आहे की आता जे मोदीजींनी जे अपील केलेलं आहे ते अपील केलं गॅस किंवा डिझेल पेट्रोल हे आपल्या देशात नाही बनत. हे जे युद्ध चाललंय याचा फटका फक्त भारताला बसलाय का? नाही, देशाला बसलाय. आजही आपण आपल्या वाहनातून येतोय जातोय, घरी स्वयंपाक करतोय, आपल्यावरती कुठली बंदी नाहीये. इतर देशांमध्ये शाळा बंद केल्या, उद्योग धंद्यांवरती त्या ठिकाणी नियंत्रण आणलंय. आज आपण व्यवस्थित आहोत आणि हे कशामुळे शक्य आहे? हे मोदीजींच्या नीतीमुळे शक्य आहे. आज तर फक्त सांगितलंय आपल्याला की तुम्ही बचत करा. संभाव्य जे धोके आहेत ते टाळण्यासाठी, आपलं जीवन सुरळीत चालण्यासाठी आज राष्ट्राला आपली गरज आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी सहभागी व्हावं ही मोदीजींनी भूमिका मांडली. विजय वडेट्टीवार असतील किंवा नाना पटोले असतील हे हेतू पुरस्सर विसरून गेले की 1963 साली 1963ला गोल्ड कंट्रोल ऍक्ट आणला होता. कोणी आणला होता? काँग्रेसने आणला होता. लोकांच्या तिजोरीवरती सरकारचं लक्ष होतं, घरातल्या आई बहिणीच्या दागिन्यांवरती सरकारचं लक्ष होतं. मोदीजींनी तर फक्त अपील केलंय कमी खरेदी करा. कशासाठी? या राष्ट्रहितासाठी, देशाच्या हितासाठी. आणि हे कोण काय बोलतायत मुठभर लोक याला महत्व नाहीये. आज सरकार सोबत, मोदीजींसोबत संपूर्ण देश उभा आहे हे आज आपण पाहतोय. सुनील तटकरे आणि